ह्याच मातीचा टिळा लावून तुझ्या बाबांनी तुला घडवलं. त्यांचं सपान स्वतःचं सपान समजून तुझी बायको केव्हापासून झगडते. पण आता ही जबाबदारी तुझ्यावर आहे. परत आखाड्यात उतरायचं, पूर्वीसारखं खेळायचं आणि शिराळकरांचं नाव पुन्हा एकदा गाजवून दाखवायचं. आई, बाबांचं आणि आमचं सपन जरी एक असलं तरी माझ्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. आता माझ्यात नाही राहिलाय पूर्वीवानी आत्मविश्वास. अरे आत्मविश्वास म्हणजे काय गाडीतलं पेट्रोल आहे का? 4 पावलं पुढे गेलो म्हणून संपून जायला? अरे आत्मविश्वास मनात असतो. तो कधीही कितीही गमावलास तरी परत कमावता येतो. पण मला नाही वाटत मला ते परत जमल. न जमायला काय झालं बसत? तुम्ही माझ्यासोबत रोजच सराव करताय, तोच आता स्वतःसाठी करायचा आणि स्वतः खेळायला लागायचं. जमणार नाही. अरे असं काय करायलाच दाद्या, आम्ही आहोतच की सगळे तुझ्या सोबत. एकदा सांगितलं ना, जमणार नाही म्हणजे नाही. असं साधा प्रयत्न करायलाही नकार देतोस तू वीरू? इतकं नाजूक आणि बुजरं मन केव्हापासून झालं शिराळकरांचं? रक्तातली रग कुठे गेली तुमची? आणि मी जेव्हा थिजले होते तेव्हा तुम्हीच धीर देऊन मला उभं केलं होतं ना. आणि आता स्वतःच माघार घेतोयस. होय, कारण मला ठाऊक आहे मला हे झेपायचं नाही. माझ्यात आत्मविश्वास नाही राहिलाय आता. ठीक आहे, जोपर्यंत तुझ्यात तो आत्मविश्वास परत येत नाही, तुझ्या धमण्यात शिराळकरांचं रक्त पुन्हा सळसळत नाही, तोपर्यंत माझ्याशी बोलायला सुद्धा यायचं नाही. चल जगदीश. असं काय करताय बसत? आता तर आई बी तुमच्या पाठीशी उभी आहे. आता तरी तुम्ही काय सासरे बुवा, झेपतंय ना व काम तुम्हाला? नाही नसल झेपत तर सांगा मला, सांभाळतो मी. जावई बापू, देवाच्या दयेनं अजून हातपाय आणि डोसकं बी शाबूत आहे आमचं. आम्ही आमचं बघतो, तुम्ही तुमचं काम करा. थोरल्या बाईसाहेब आल्या. माने, धाकले जावई बापू जरा चिडल्यावानी वाटले हो. आधीच तर त्यांचं प्राजूचं वाजलं आहे. काही गडबड तर नसेल ना? तू थांब, मी चौकशी करून आलो. गुलाबराव, हा बॉक्स इकडे कोणी ठेवला? मला नाही माहित. थांब वीरू. गुलाबराव, तो बॉक्स उचला. जी बाईसाहेब. याला उचलू देऊ नका. तुमचं लक्ष कुठे आहे? इथं कुणी येतं हात न धुता, हातमोजे न घालता पापड पॅकिंग करायला लागलंय. असं कसं चालेल? कामात जरा लक्ष द्या आणि कुणालाही कामात लुडबुड करू देऊ नका. याला तर अजिबातच नाही.
गुलाबराव, जे बाईसाहेब. ही फाईल घ्या. यापुढं फॅक्टरीतली कुठलीही फाईल याच्या हातात मला दिसता कामा नये. आणि हा, फॅक्टरीचं कुठलंही काम जर हा करताना मला दिसला ना, तर याद राखा, तुम्हा सगळ्यांना सांगून ठेवते. आई, काय चाललंय हे? खरंच अशी वागणार आहेस का तू आता माझ्याशी? एकदा सांगितलं ना, माझ्याच्यानं परत नाही जमायचं ते. आई अगं काय करायलीस? कुस्तीबद्दल मगाशी मला जे काही सांगितलंस की तुझ्यात आत्मविश्वास नाही, रग नाही, सगळं यांना सांगायचं. या कुस्तीपायी माझ्यापेक्षा यांचा जीव जास्त तुटलाय. या कुस्तीनं तुझा घात केला हे त्यांनी पाहिलं ना, त्याचाच धक्का घेऊन स्वतःचा जीव सोडला त्यांनी. तुझं हे असलं रडगाणं ऐकून मला इतका त्रास होतोय, तर तुझ्या बाबांना काय वाटत असेल? त्याचा जरा तरी विचार केलायस का रे तू? खरंच जर तुला कुस्ती सोडायची असेल ना, तर यांच्या नजरेला नजर भिडवून सांग तसं त्यांना. माफी माग त्यांची. मान्य कर की बाबा, मी हारलो. तुम्ही दिलेली शिकवण, तुमची मेहनत सगळी पाण्यात मिळाली. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास सगळं फोल ठरलंय. जमणार आहे तुला हे सांगायला? मी वर गेले तर कुठल्या तोंडानं यांना सामोरे जाऊ? मी माझा निर्णय तुला सांगितलाय. आता निर्णय तुला घ्यायचा आहे. विचार कर आणि ठरव काय करायचं ते. दाद्या, आता एवढी सवय म्हणाल्यात तर तू का तटालायस? अरे उतर मैदानात आणि खेळ कुस्ती. नाही, मला सांग नेमका प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा व्हायची ना की पूर्वीवानी रग नाही राहिली मर्दात. ए काय पण काय बोलायलायस दाद्या? केवढा मोठा गॅप पडलाय. गप हाचाट ताकदीचे फाकाट प्रयोग न. असलं काय होणारच नाही दाद्या. अरे जयराज, अरे चुकीच्या ठिकाणी आलो का आपण? चल बाबा, इकडनं दुसरीकडे जाऊयात. नाही, इकडं पैलवान आपल्याला धडा शिकवायला टपूनच बसलेत. पैलवान कुठे आहे? पैलवान कुणी बी दिसना झाले हो. आहे ग, वास येतोय कसला तरी कुचका. म्हणजे कुणाची तरी कुस्ती शिळी झाल्याचा वास येऊ. म्हणजे शिराळकर, तू मसनी जाणवते का काय? वासानं डचमळायला लागले आमसनी, म्हणजे उलटी व्हायची आता. यांच्याच अंगात नाही तो वास. काकासाहेब, शिराळकरांची कुस्ती कुजल्याचा वास आहे. जयराज, शिराळकर, वाघ म्हातारा झाला ना की त्याच्या डरकाळीमध्ये दम राहत नसतो. तेव्हा त्यानं काय करायचं माहितीये का? गुहेत जाऊन गप्पपणे बसायचं.
उगाच जंगलात अब्रू उधळायला येऊ नये, कळलं का? जा घरला जा आणि आता आराम कर. आणि दाद्या, वाघानं गाढवाशी युद्ध करायचं नसते, नाहीतर वाघच गाढव वाटायला लागतो. जाऊ दे, लक्ष देऊ नको यांच्याकडे. चल चल. हे जयराज जरा मापात राखी. कशा पाहिजे जास्त डीव चालायच त्याला. सूड उगायला उठला म्हणजे उठू देत की, तिथल्या तिथंच ठेचून काढू याला. आलं मोठं, कुस्ती खेळायला चाललंय. आपल्याशी पंगा, गावात दंगा. मम्मा, भाऊजींना परत कुस्ती खेळायला उतरवायला निघाली. उतरवूच दे, बघ कसं पुन्हा वर्कलोडला जुमते की नाही तिला. मिनी कम शिट शिट की गा इट बिस्किट चापी शिट आणि एकदम रिलॅक्स. बघ तुझी डिलिव्हरी झाली की नाही की आपण दोघी मिळून नीट सगळं सांभाळू. हा, असं बी आता आपल्याकडनं कुस्ती परमनंटली आउट हाऊस केली आहे नाही का. पण आईंनी वीरू भाऊजींना कुस्ती खेळायची परवानगी दिली तर. मिनी, आता व्हॉट एव्हर हॅपनिंग झालं की नाही तरी आई कुस्ती खेळायला परमिशन देत नसत्यात. नो म्हणजे नोच. या पैलवान आला या. आता कुस्तीचा नाद सोडून हाऊस वर्कलोड लक्ष द्या जरा. काहींनी भडकून ऑर्डर सोडायची वाट बघायची आता. नाही, करते मी साहेब. काय चालवलंयस तू? तुझ्यामुळं काय व्हायलंय ते तुला तरी समजायलंय का? वस्ताद, मी जे काय करते ते आपल्या सपनासाठी करते. अजिबात नाही. तुझं हे जे काय चाललंय ते फक्त स्वतःच्या हट्टापायी चाललंय. माझा हट्ट बी आपलं सपन पुरं व्हावं यासाठीच आहे. तुझ्या ह्याच वागण्यामुळं अगोदर बी घरात भांडणं झाले आणि आता बी व्हायलेत. बाकी समजा समजून आईनं समजा सावरलं होतं नव, मग कशा पायी करायलीस ह्यो हट्ट? तुझ्या ह्याच हट्टामुळं आईनं माझ्याशी बोलणं टाकलंय. फॅक्टरीत एक साधं काम बी करू देईना झाली आहे ती मला. माय गॉड, प्राजक्ता काय करायलीस हे? वन्स मोर आई लेकरामध्ये पुन्हा फूट पाडायलीस. तुला सांगायला मी पिल्या, लंडनच्या रॉयल फॅमिलीमध्ये बी असंच चालतं बरं का. डॉटर ऑफ लॉनच घराण्याच्या लेकराला घराण्यापासून तोडलं तर आपण आता लंडनच्या क्वीननं त्या दोघांना बी हाकलून दिलत. आता ललिताबाई बी तुम्हा दोघांना रिटर्न तिकीट घराबाहेर हाकलतील बघा. हा, आणि ते बी या प्राजक्ताच्या हट्टापायी. घरकाम सोडून तुम्ही इकडे चकाट्या पिटत बसलाय. हे जर आईला समजलं ना तर अगोदर तुम्हाला हाकलून देईल ती घराच्या बाहेर. हे समजून घ्या आणि गप गुमान कामाला लागा. जावा. भाऊजी, आम्ही आमचं वर्कलोड करूच, पण तुमच्या बायकोला बी सांगा आता आमच्या हेल्पिंगला यायला. कुस्तीवर बंदी आली आहे ना आता. मला माझी घरातली कर्तव्य ठाऊक आहेत जाऊ बाई. कुणी आठवण करून द्यायची गरज नाही. आणि तसं बी ह्या अगोदर घर सांभाळून मी कुस्ती खेळले आणि आता बी तेच करणार. वस्ताद, अदुगर बी मामांजींच्या सपनासाठी एकटी लढली आणि ते पुरं होईपर्यंत एकटी लढायला तयार आहे मी. दर येळी एकटीच लढायला निघतीस. कोण समजतीस कोण ग तू स्वतःला? लग्न झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या बी लढ्यात एकटं सोडलंय का मी तुला?
आईच्या विरोधात जाऊन तुझ्यासोबत घरातनं बाहेर पडलो मी, तुला कुस्तीला पाठिंबा दिला, ते विसरलीस? चांगल्या गोष्टी मी कवाच विसरत नाही वस्तात. पुढं चांगलं घडणार असेल तर मागं जे काय वाईट झालं ते विसरून जायचं असतं, आणि तुम्ही तेच करना झालाय. उलट नव्या जोमानं, नव्या हिमतीनं आखाड्यात उतरायला पाहिजे तुम्ही. आई बी तुम्हाला तेच सांगतात, पण तुम्हीच स्वतःहून नकार देत. तुम्हाला नसेल किंमत त्यांच्या पाठिंब्याची, पण मला हाय, आणि मी माझं सपान सोडणार नाही. बस. हीच पारख केली स्वतःच्या वस्तादाची तू. पैलवान प्राजक्ता, माझा एक नियम आहे, सोडलं इमान तर तोडली मान. आजपर्यंत माझं जे इमान होतं, जे आहे आणि कायम राहील, ते म्हणजे कुस्ती. हे जर तुला समजलं नसेल ना, तर ते मी सिद्ध करून दावणारच. मी परत आखाड्यात उतरणार आणि जिंकून बी दावणार. अहो पण वस्तात, काय म्हणलं वस्तात? वय, मी आता परत आखाड्यात उतरणार आणि मैदान बी मारून दावणार. पैलवान, जगात कुणाच्या बी नजरेत मी पडलो ना तरी मला काय फरक पडत नाही, पण तू, आई आणि बाबा ह्यांच्यापासून नजर चोरून नाही राहू शकत. कुस्ती म्हणजे बाबांसाठी जीव की प्राण होती, तुझ्यासाठी बी आहे. आणि आता तर आईनं बी पाठबळ दिली, मग कसली पर्वा करू. आता बाबांचं अपुरं सपान पुरं करायला मी पुऱ्या ताकदीनं लढणार आणि तुझ्यासाठीनं जिंकणार बी. कांचन वहिनी, आजपासनं डबल खुराक बनवायचा. आता घरातली दोन्ही बी पैलवानं जोर लावून लढणार आहेत. ओनली MH9, सुट्टीच नाही. साहेब, आपला सगळा गेम संपलाय, टोटली फिनिश. वीरू भाऊजींनी कुस्ती खेळायला यस म्हटलंय आणि आईंनी मी त्यांना फुल टू सपोर्ट दिलाय. ऑल गेम फिनिश अंकल साहेब. नाही, आता आपल्यासाठी परिस्थिती आणखीन कठीण झाली आहे, हे खरंय. म्हणजे आपला खेळ संपला असं होत नाही सुंदर. जशी माझ्या आणि शिराळकरांच्या मध्ये प्राजक्ता उभी आहे ना, काय तसंच वीरून त्याच्या कुस्तीच्या मध्ये म्या उभा आहे. काय बी झालं तरी म्या त्याला तिथवर पोचू देणार नाही. हे बघा वस्तात, 4:30ला उठायचं, मग 5 ते 7 तालीम, 10 पर्यंत आंघोळ नाश्ता हे समजा आवरायचं आणि मग आराम करायचा. 1:30ला जेवण करायचं आणि परत एक डुलकी मारायची. मग 4 ते 7 तालीम आणि मग मी घरला यायचे. असं माझं वेळापत्रक ठरलेलं असायचं. आता तुमचं बी तेच. हे बाई, दमदार जा, वस्ताद मी आहे, तुम्हालाच वेळापत्रक शिकवायले सोय. वा रे वा. हा, तुम्ही जरी वस्ताद असलात तरी मी तुमची बायको आहे. हा, मग बायको आहे म्हणून काय झालं? मी तुझं ऐकणार नाही. जा, काय करायचं तिकडे. असं या जगात साध्या सामान्य बायकोचं न ऐकून नवऱ्याचं चालत नसतंय. आणि मी तर पैलवान बायको आहे, माझं न ऐकून सांगताय कोणाला? आ, काय चेष्टा चालली इकडं?
हा एकदा सांगितलं ना ऐकणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे वस्ताद, तुमच्या मनासारखं करा, पण तुम्ही कुस्ती खेळा आणि जिंका बस. बाकी मला काय बी नकोय. छे, याला काय अर्थ आहे? मला वाटलं पैलवान बायको आहे, चांगली टफ देशील. तू तर लगेच नांगी टाकून दिलीस. हा वस्ताद, बायको म्हणून लय चांगली आणि समजूतदार आहेच मी. बर, पण जर पैलवान म्हणून चॅलेंज देत असाल तर आखाड्यातच भेटू. मग दावते तुम्हाला पैलवान बायकोचा इंगा. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. काय काय बोलायलात? बसला का नाही सुखाचा धक्का? अगं आपलं दाखलं जावय बापू परत कुस्ती खेळणार आहेत. आता त्यांच्या कुस्तीच्या सरावासोबत बंदीचं 3 महिने कसं निघून जातील हे आपल्या प्राजूला समजायचं बी नाहीत. अगं दोघं बी मिळून बघ कसं मैदान गाजवतात. लय म्हणजे लय खुश आहे मी शकू. अहो माने काय बोलायलात? ही काय आनंदाची गोष्ट आहे वय? अहो ही काळजीची बातमी आहे. अहो इतक्या वर्षांनी एकटा जावई बापू अचानक असे कुस्ती खेळायला उतरलेत. अहो त्यांना काही झालं म्हणजे मग? अहो इतके दिवस मला फक्त आपल्या लेकीची काळजी वाटत होती, पण आता तर दोघांची बी काळजी वाटायली मला. अगं तू काय बी काळजी करू नकोस. अगं रांगडागडी आपलं दाखलं जावय बापू, त्यांना काय बी होणार नाही. अगं दोघं बी मिळून एवढ्या जिद्दीने ती कुस्ती खेळायला उतरल्यात. आणि आता आपण अशी खोट काढून त्यांना दृष्ट लावायची की आशीर्वाद देऊन बैलासाठी प्रार्थना करायची त्यांच्या. तुम्ही म्हणताय ते समजा खरं आहे. हो पण अगं पण नाही बिन नाही. आता ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. शाबाश, कलाजंग टाक. व्हेरी गुड. उचल रे, उभा राहा. वस्ताद, प्राजक्ता ए चालू ठेवा रे. बोला काय म्हणते? वस्ताद आता हे बी कुस्ती खेळणार आहेत. काय पैलवान वीरेंद्र पुन्हा आखाड्यात उतरणार? अगं एकच नंबर बातमी दिलीस की. मग त्यांना राजी केलंच मी. माझ्यावर 3 महिन्यांची बंदी आहे ना बघ, तेव्हा तो वेळ आता वाया जायला नको. अगदी योग्य निर्णय घेतलास बघा पैलवान. वस्ताद, मी फक्त ना फक्त अकॅडमीच्या सपानासाठी हा निर्णय घेतला. मी एकदा खेळून जिंकलो की आमच्याकडे बी नवीन पैलवान येतील म्हणून. येतील म्हणजे येणारच, यावंच लागतंय. फक्त तुक्कासून तालीम करायची. काही गरज वाटली तर मी आहे. प्राजक्ता, आमच्या पैलवानाकडे नीट लक्ष द्यायचं काय? भाई त्यासाठी मी हायच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही.